नाथसाहेबाच्या नावानं आपण आलेलो आहोत हिंगणगावच्या यात्रेला. तर नमस्कार, या ठिकाणी काही ग्रामस्थ जमलेले आहेत. आपण त्यांना विचारूया या यात्रेचं काय स्वरूप आहे, नक्की काय सांगाल तुम्ही या यात्रेबद्दल. दरवर्षीप्रमाणे आपले श्री भैरवनाथ यात्रेनिमित्त आपल्या छबिना आणि बिल्लाचे सोंग हे आपले यात्रेचं एक प्रतीक आहे आणि एक आकर्षण आहे. तर आपला छबिन्याचं एक वैशिष्ट्य सांगतो मी. दरवर्षीप्रमाणे आपली छबिन्याची सोंग असतात. त्याला जे आपण एक कला कशी असते आपली, अच्छा, कलाकृती तयार करतात वेगवेगळ्या. तयार करतो वेगवेगळ्या, अस्वल असेल किंवा वेगवेगळे. परत आपण छबिन्याच्या दिवशी अनेक नृत्य, अनेक ज्या कला आहेत आपले, भालपट्टे, दानपट्टे, सगळे बाकीचे सगळे ऐतिहासिक पद्धतीने सुद्धा या ठिकाणी करतात. बरं, धन्यवाद. अजून प्रेक्षक जमलेले आहेत या ठिकाणी. ग्रामस्थ मंडळी, आपण काय बोला. ह्या यात्रेचं मी एकच वैशिष्ट्य सांगेल. ह्या यात्रेनिमित्त गावची एकी, सर्व समाज, सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन यात्रा ही खूप सुंदर पद्धतीने साजरी करतात. आणि एकीचं दर्शन म्हणलं तर हिंगणगाव नाथसाहेबाच्या नावानं. बरं, बैलगाडा शर्यतीचा काय अनुभव सांगाल ज्या काल शर्यती झाल्या. आपल्या गावचे रिलिस्टर आहेत रोहित भाई सनस. बरं, या ठिकाणी आपल्या गावचे रजिस्ट्रार आहेत. रोहित काहीतरी अनुभव सांगा तुमचा. एक फलटण तालुक्यातील एक पारंपरिक मैदान असतं बर बर आणि अतिशय सुंदर मैदान. बर. हिंगणगावकर बर महाराष्ट्रातील बैलगाडी मालक चालक बर बर बर. म्हणजे काल विजयी झालेल्या एक नंबरचं पारितोषिक जे देण्यात आलं, कसं वाटलं तुम्हाला. म्हणजे पारदर्शक न्याय या ठिकाणी होतो दरवर्षी, म्हणजे बैलगाडा शर्यतीमध्ये म्हटलं जाईल तर. बर बर बर, ठीक आहे. ग्रामस्थ आहेत, आपण त्यांना घेऊया. ठीक आहे, धन्यवाद. पुन्हा एकदा बोला नाथसाहेबाच्या नावानं. काय बोला.